खरं तर प्रेम करणं चुकीचं नाहीये मित्रांनो, पण प्रेमाच्या नावाखाली स्वतःचा स्वाभिमान गमावणं ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही समोरच्यासाठी कितीही केलं तरी त्याला तुमची किंमत नाहीये, तर दोष त्याचा नाहीये, दोष तुमचाच आहे. कारण तुम्ही त्याला तुमची किंमत विसरायला लावली आहे. तुम्हाला वाटते की अजून थोडं प्रेम दिलं, अजून थोडं समजून घेतलं तर सगळं ठीक होईल, तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचा स्वाभिमान संपवताय. लक्षात ठेवा, जे प्रेम तुम्हाला भिकारी बनवतं ते प्रेम नसतं, तो तुमचा सेल्फ रिस्पेक्टचा अंत असतो. जर तुम्हाला वाटत असेल की रडून, अजून विनवण्या करून किंवा अजून प्रेम देऊन तुम्ही त्यांना बदलू शकाल, तर तुम्ही स्वतः मोठ्या भ्रमात आहात. आज मी तुम्हाला अशा 21 कडक गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या नात्यातील तुमची गेलेली किंमत तुम्हाला मिळवून देतील. ही प्रेम मिळवण्याची पद्धत नाही, तर हा स्वाभिमान परत मिळवण्याचा मार्ग आहे. जे ऐकल्यानंतर तोच पार्टनर जो आज तुम्हाला दुर्लक्षित करतोय तो तुमच्या एका शब्दासाठी तरसेल. हे नियम तुम्हाला क्रूर बनवण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुन्हा एकदा मूल्यवान बनवण्यासाठी आहेत. जर तुम्हाला तुमची हरवलेली किंमत पुन्हा मिळवायची असेल तर पुढची 5 मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरणार आहेत. 1. कमी उपलब्ध राहा. प्रत्येक वेळी फोन उचलला किंवा मेसेजला लगेच रिप्लाय दिला की तुमची किंमत कमी होते. कधीतरी स्वतःच्या कामात व्यस्त राहून त्यांना तुमची ओढ वाटू द्या. 2. स्वतःचे जग तयार करा. तुमचं आयुष्य फक्त त्या एका व्यक्तीभोवती फिरू देऊ नका. तुमचे छंद, तुमचे मित्र आणि तुमचं करिअर यात रमून जा. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी असता तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. 3. रडणं आणि विनवण्या करणं बंद करा. तू माझ्याशी असा का वागतेस हे विचारून कधीच आदर मिळत नाही. तक्रार करण्यापेक्षा शांतपणे स्वतःला अंतरावर ठेवा. 4. प्रत्येक गोष्ट शेअर करू नका. तुमच्या मनातलं सगळं गुपित त्याच्यासमोर उघड करू नका. तुमच्या आयुष्यात थोडं सस्पेन्स राहू द्या. 5. नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. त्यांच्या चुकीच्या वागण्याला किंवा अवाजवी मागण्यांना स्पष्टपणे नाही म्हणा. तुम्ही चुकलात की समोरचा माणूस तुम्हाला अजून चुकवतो. 6. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्हाला गमावण्याची भीती वाटू लागते. भीती जिथे असते तिथे आदर असतो. 7. गरज पडली तर सोडून जाण्याची तयारी ठेवा. जर समोरची व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल तर तिथून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यात हवी. जो माणूस स्वतःला सन्मानाने बाहेर काढू शकतो त्याची किंमत जगाला कळते. 8. संवादाची भीक मागू नका. जर समोरून रिप्लाय येत नसेल तर वारंवार मेसेज, कॉल करणं थांबवा. तुमची शांतता त्यांना विचार करायला भाग पाडेल की हा माणूस आता गप्प का झालाय. 9. तुमची रिॲक्शन कंट्रोल करा. त्यांनी तुम्हाला चिडवण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तर लगेच चिडू नका किंवा रडू सुद्धा नका. जेव्हा तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया, रिॲक्शन देत नाही तेव्हा तुमची पॉवर वाढते. तुमचं शांत राहणं आणि त्यांना अस्वस्थ करतं. 10. स्वतःच्या लुकवर काम करा. हे ऐकायला कदाचित वरवरचं वाटेल, पण जेव्हा तुम्ही अचानक छान दिसायला लागाल तेव्हा पार्टनरच्या मनात एक इनसिक्युरिटी निर्माण होते. ही कोणासाठी नसते हा विचार त्यांना तुमच्याकडे पुन्हा वळवतो. 11. मिररिंग तंत्राचा वापर करा. ते जसे वागतात अगदी तसेच तुम्ही वागा. जर ते स्वतः असल्याचे नाटक करत असतील तर तुम्हीही ते तुमची व्यस्तता दाखवा. जर ते कमी बोलत असतील तर तुम्ही मोजकेच बोला. त्यांना त्यांच्याच वागण्याचा आरसा दाखवून द्या. 12. सोशल मीडियाचा हुशारीने वापर करा. दुःखी स्टेटस किंवा गाणी टाकणं बंद करा. त्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा छंदामध्ये किती आनंदी आहात असे फोटो टाका. त्यांना हे दिसू द्या की तुमचं आयुष्य त्यांच्याशिवाय थांबलेलं नाही. 13. तुमच्या यशाची चर्चा होऊ द्या. तुमच्या कामात आणि करिअरमध्ये एवढं यश मिळवा की त्यांना तुमचं नाव अभिमानाने घ्यावं लागेल. जेव्हा तुमची सोशल व्हॅल्यू वाढेल तेव्हा नात्यातली पर्सनल व्हॅल्यू आपणच वाढते. 14. इमोशनल डिपेंडन्स संपवा. तुमच्या आनंदाची चावी त्याच्या हातात देऊ नका. तू बोलला तरच माझा दिवस चांगला जाईल ही वृत्ती सोडा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कंपनीत खुश राहायला शिकाल त्या दिवशी त्यांना तुमचं महत्त्व कळेल. 15. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं बंद करा.
ते कुठे जातात, कोणाशी बोलतात हे विचारणं किंवा त्यांना फोन चेक करणं थांबवा. जेव्हा तुम्ही त्यांना पूर्ण मोकळीक देता तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते की तुम्हाला आता फरक का पडत नाहीये, की ही दुर्लक्ष करण्याची शक्ती किंवा तुमची व्हॅल्यू वाढवते. 16. जुन्या चुकांचा पाढा वाचू नका. सारखं जुन्या गोष्टींवरून वाद घातल्याने तुम्ही कटकटी वाटू लागतात. त्याऐवजी वर्तमानात इतके शांत किंवा प्रलब्ध व्हा की त्यांना तुमच्या बदललेल्या रूपाची भीती वाटू लागेल. 17. घाई करणं सोडा. नात्यात कोणतेही निर्णय घेण्याची किंवा समेट करण्याची घाई करू नका. त्यांनाही थोडा वेळ द्या आणि स्वतःही थोडा वेळ घ्या. तुमची घाई समोरच्याला शक्तिशाली बनवते तर तुमची प्रतीक्षा तुम्हाला संयमी बनवते. 18. स्वतःच्या आवडीनिवडी जपा. त्यांना आवडतं म्हणून स्वतःचे छंद किंवा आवडते कपडे सोडू नका. जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख आयडेंटिटी पुसून टाकता तेव्हा तुमची व्हॅल्यू शून्य होते. स्वतःचे व्यक्तिमत्व जपणारा माणसाचाच आदर होतो. 19. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. जर तुम्ही पैशांसाठी पार्टनरवर अवलंबून असाल तर तुम्हाला हवी तशी वागणूक मिळणं कठीण आहे. स्वतःचे पैसे कमवा, मग ते कमी का असेना. आर्थिक स्वातंत्र्य तुमचा आत्मविश्वास आणि व्हॅल्यू 10 पटीने वाढवतं. 20. स्पष्ट वक्ते व्हा. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल तर ती स्पष्टपणे सांगा. दबून राहिल्याने किंवा मनातल्या मनात कुडल्याने तुमची व्हॅल्यू कमी होते. हे मला मान्य नाही असं म्हणण्याची ताकद तुमच्यात हवी. 21. स्वतःला ऑप्शन समजू नका. जर पार्टनर तुम्हाला गरज पडल्यावर वापरण्याची वस्तू समजत असेल तर त्यांना दाखवून द्या की तुम्ही लक्झरी आहात, जी प्रत्येकाला मिळत नाही. तुम्ही स्वतःला कसं वागवता यावरच समोरचा तुम्हाला कशी वागणूक देणार हे ठरतं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रेम हे आयुष्याचा एक छोटा भाग आहे. प्रेम म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. जर कोणी तुम्ही त्या प्रेमाची किंवा भावनाची किंमत नसेल तर त्याच्या मागे लावून स्वतःला कमी लेखणं थांबवा. कारण जो माणूस स्वतःचा आदर करू शकत नाही त्याचा आदर हे जग कधीच करत नाही. आजपासून स्वतःला वचन द्या की मी कोणासाठीही माझा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. जर हे तुमच्या आयुष्यात राहून तुम्हाला मान देणारं असतील तरच त्याचं स्वागत करा, अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं, पण लाचार बनून जगणं नको. आता मला कमेंटमध्ये सांगा, या 21 नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त कठीण वाटतोय आणि तुम्हाला खरंच वाटतंय का की नात्यात स्वाभिमान प्रेमापेक्षा मोठा असतो. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला मदत करत असेल तर अशाच खऱ्या आणि कडक विचारांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जिला आज वस्तूची व्हॅल्यू ओळखायची गरज आहे. पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला भिडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.